नमस्कार मंडळी. तर आज आपण द रोअर ऑफ ट्रिपल आर जो ट्रिपल आरच्या टीमकडून म्हणजे ट्रिपल आर चित्रपट येणार आहे त्याच्या टीमकडून मेकिंग व्हिडिओ हा जे आला होता, याच व्हिडिओचा आपण रिव्ह्यू आणि रिॲक्शन व्हिडिओ तर बनवलेलाच आहे. पण या व्हिडिओचं डिटेलमध्ये एकदम फ्रेम बाय फ्रेम एकदम डिटेलमध्ये प्रत्येक गोष्टीचं डिस्कशन म्हणजे आपण या प्रत्येक फ्रेमचं ब्रेकडाऊन करणार आहोत त्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ एकदम खास जबरदस्त झालेला आहे आणि अशा टाईपचा ब्रेकडाऊन तुम्हाला अख्ख्या यूट्यूबवर कुठं भेटणार नाही याची तर गॅरंटीच आहे. आणि हा व्हिडिओ भारी झालेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघाच. आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडके चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपला रिव्ह्यू. तर चला मग लगेच स्टार्ट करूयात. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की DVV एंटरटेनमेंट जी आहे DVV प्रोडक्शन हाऊस आहे, जे की तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमधलं एक नामांकित प्रोडक्शन हाऊस आहे. DVV एंटरटेनमेंटच्या बॅनरखालीच हा चित्रपट ट्रिपल आर चित्रपट बनलेला आहे. DVV एंटरटेनमेंटचा 400 करोड हा पैसा या चित्रपटासाठी लागलेला आहे. या पहिल्यामध्ये बघू शकता आपण. तर पुढे आपल्याला पेन स्टुडिओज आणि पेन मुरुद्दर हे आपल्याला सिम्बॉल बघायला भेटतं. पेन स्टुडिओजनं नॉर्थ इंडियन जी राईट्स आहेत या ट्रिपल आर चित्रपटाच्या ते विकत घेतलेले आहेत आणि पेन मुरुद्दर जे आहेत हे या नॉर्थ इंडियनसाठी डिस्ट्रीब्युटर आहेत, फिल्म डिस्ट्रीब्युटर आहेत. पुढे आपल्याला बघायला भेटतं लायका प्रोडक्शन जे आहे हे तमिळ या चित्रपटाच्या ट्रिपल आर या चित्रपटाच्या तमिळ राईट्स या प्रोडक्शन हाऊसने विकत घेतलेले आहेत. आणि हा लायका प्रोडक्शन्स तमिळमध्ये हा चित्रपट डिस्ट्रीब्यूट करत आहे. तर पुढे आपल्याला बघायला भेटतं एक जबरदस्त पेंटिंग बघायला भेटते. पेंटिंगमध्ये आपल्याला एक शहराचा दृश्य बघायला भेटतं, ज्यात की 4 म्हणजे चौकाचा रस्ता आहे, घरं आहेत. म्हणजे 1920च्या काळातील ज्या प्रकारचे घरं असायचे, ज्या प्रकारचं एन्व्हायरमेंट असेल त्या प्रकारची पेंटिंग आपल्याला बघायला भेटते. हीच पेंटिंगचा आधार घेऊन म्हणजे आपल्याला स्क्रीनवर म्हणजे जे चित्रपट बनलेला आहे त्या चित्रपटामध्ये बी ह्या प्रकारचं त्यांनी व्हिज्युअल्स क्रिएट केलेलं आहे ते आपल्याला बघायला भेटेल. पुढे आपल्याला बघायला भेटतं एकदम जबरदस्त पॅलेस जी आहे, जे की इंग्रजाचे पॅलेस असं टाईपचं त्यांनी तयार केलेलं आहे. जसं आपण बाहुबली चित्रपटात बघितलं असेल की भल्लाळदेवचं महल जे होतं, महल त्यापुढे सेना जी होती त्या प्रकारचं आपल्याला जबरदस्त स्कॉट जे अँटोगोनिस्ट या ट्रिपल आर चित्रपटात आहे त्याचंच पॅलेस आपल्याला या पेंटिंगमध्ये बघायला भेटतं. आणि समोर खूप मोठी सेना आहे, जशी भल्लाळदेवची बाहुबलीमध्ये बघितली होती सेना, तशीच याच्यात बी आपल्याला बघायला भेटते. आणि ही पेंटिंगचा आधार घेऊन त्यांनी जबरदस्त सेट तयार करून जे दृश्य आपल्याला ट्रिपल आर चित्रपट बघायला भेटणार ते एकदम खतरनाक तर असणारच आहे, या पेंटिंगमधूनच कळतं. आणि आता पुढे आपल्याला बघायला भेटतं हे पेंटिंग आहे ह्याची एक कारखाना किंवा एक स्टोर रूम म्हणता येईल आपल्याला, मोठी, ज्यात की गन स्टोरिंग फॅक्टरीमध्ये आपल्याला ज्यात की भरपूर साऱ्या गन्स हे स्टोअर केलेल्या आहेत असे एक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायला भेटतं की कोर्ट रूम टाईप हे पेंटिंग आहे. कोर्ट रूम जे की इंग्रजांचं होतं, ज्यात की ते सगळं कोर्टचा व्यवहार ते करायचे. पेंटिंगमध्ये बघायला भेटतं, ज्यात की भरपूर सारे आपल्याला इंग्रज बघायला भेटत आहेत. आणि त्याच्या पाठीमागे एक खूप मोठा मॅप आहे. मॅपवर आपण बघू शकता की ज्या ठिकाणी इंग्रजांचं वर्चस्व आहे त्या ठिकाणी ते इंग्रजांचं झेंडा आहे, त्या झेंड्याचं त्यांनी तसा फ्लॅग त्या भागावर म्हणजे जे मॅप आहे त्या मॅपवर त्यांनी असं क्रिएट केलेलं आहे. असं एक हे दृश्य आपल्याला बघायला भेटतं. त्याच्यानंतर पुढे मास्टर स्टोरी टेलर अँड हिज टीम म्हणजे आपले SS राजमौली जे मास्टर स्टोरी टेलर आहेत, अशा प्रकारचा जबरदस्त स्टोरी टेलर अख्ख्या इंडियामध्ये असला असा जबरदस्त डायरेक्टर SS राजमौली, मास्टर स्टोरी टेलर अँड हिज टीम असं म्हणलेलं आहे. आणि या दृश्यामध्ये बघू शकता आपण पुढे SS राजमौली जबरदस्त पोज देऊन थांबलेले आहेत, त्यांच्या हातात धनुष्यबाण आहे. याच पोजमध्ये आपल्याला रामराजू म्हणजेच रामचरण या चित्रपटात बघायला भेटणार आहेत, असं त्यांची जबरदस्त पोज आहे. आणि बॅकग्राऊंडला बघू शकता तुम्ही ब्ल्यू स्क्रीन आहे, म्हणजे VFXचा वापर करून हे जबरदस्त दृश्य आपल्याला या चित्रपटात बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघू शकता इंटेन्स आणि जबरदस्त काम त्यांच्या डोळ्यातून दिसत आहे, कॅमेरा आपल्याला दिसत आहे. त्याच्या पुढच्या दृश्यात आपण बघू शकता KK सेंथिल कुमार हे जे या ट्रिपल आर या चित्रपटाचे DOP आहे, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, हे आपल्याला एवढ्या खतरनाक एकदम तुम्ही कॅमेरा बघू शकता कसल्या लेवलचा कॅमेरा आहे, पाठीमागे लाईट आहे. पुढच्या दृश्यामध्ये बघू शकता SS राजमौली जे हजारो ज्युनियर आर्टिस्ट आहेत रामोजी फिल्म सिटीमध्ये, आणि त्यांचा पोशाख बी बघू शकता 1920च्या काळातले 1920च्या काळातले जे पोशाख असायचा त्या काळातल्या लोकांचा, त्याच प्रकारचं पोशाख घातलेले हजारो ज्युनियर आर्टिस्टला ते कशा प्रकारचा सीन असणार आहे ते सीन हे सांगत आहेत. पुढे बघू शकता तुम्ही या फ्रेममध्ये आर्ट डायरेक्टर आहेत साबू सिरिल हे खूप मोठे आर्ट डायरेक्टर आहेत. त्यांनी बाहुबली 2.0
क्रिश 3 असे भरपूर मोठे मोठे पिक्चरला त्यांनी आर्ट डिरेक्शनचं काम केलं आहे. म्हणजे खूप मोठे सेट डिझायनिंग जे असते सगळं काम हे साबू सिरियल यांनी केलं आहे. याच्यात बघू शकता तुम्ही जे की पेंटिंग आहे एक पेंटिंगला त्यांनी पेंट करताना आपल्याला दिसत आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एम एम किरवाणी हेच यांनीच आपल्याला बाहुबली 2 आणि भरपूर साऱ्या 250+ मूवीजमध्ये त्यांनी म्युझिक दिलेलं आहे. RRR या चित्रपटासाठी सुद्धा एम किरवाणी यांनीच आपल्याला RRR चित्रपटासाठी म्युझिक दिलेलं आहे. हे SS राजमौलीचे कझनच आहेत. आणि पुढच्या दृश्यामध्ये बघू शकता तुम्ही SS राजमौली लॅपटॉपच्या सहाय्याने त्यांचा जी जी टीम आहे टोटल टीमला काही तर सांगत आहेत. पुढच्या दृश्यामध्ये बघू शकता तुम्ही रामा राजमौली हे SS राजमौलींची वाईफ आहे, जी की टोटल जेवढे काही आर्टिस्ट आहेत जेवढे काही या चित्रपटात ज्युनियर आर्टिस्ट असू द्या त्या सगळ्या आर्टिस्टचा जे कॉस्ट्यूम डिझायनर आहे सगळे भरपूर जवळपास हजारो ते 2,000 3,000 असे कॉस्ट्यूम तुम्ही बघू शकता याच्यात. नंतर आपल्याला बघायला भेटतं की श्रीकर प्रसाद आणि SS राजमौली आहेत. SS राजमौली त्यांना त्या सीनबद्दल काहीतरी सांगत आहेत आणि श्रीकर प्रसाद हे नॅशनल अवॉर्ड एडिटर आहेत. या RRR चित्रपटाचे हे श्रीकर प्रसाद हे एडिटर आहेत. नंतर पुढे बघू शकता तुम्ही हे श्रीनिवास मोहन आहेत, हे जे की हा RRR चित्राचे VFX सुपरवायझर आहेत. यांनी 2.0 चित्रपट असू द्या किंवा बाहुबली 1, 2 अशा मोठ्या चित्रपटासाठी VFX सुपरवायझर म्हणजे VFXचं काम त्यांनी केलेलं आहे. हे ते सीनबद्दल काहीतरी सांगत आहेत असं आपल्या ह्याच्यातून कळतं. नंतर SS राजमौली 2 कॅमेऱ्याच्या मध्ये म्हणजे साऊंड म्हणताना असं एक दृश्य आहे. नंतर आपण बघू शकता आर बॅक आफ्टर बाहुबली हे टोटल जेवढे नाव आपण घेतलं या मागे म्हणजे जेवढी ही बाहुबली या चित्रपट बनवण्यासाठी जी टोटल टीम होती, जे म्युझिक असू द्या, VFX असू द्या, आर्ट डिरेक्शन असू द्या, नंतर ते सिनेमॅटोग्राफी असू द्या, सगळी टोटल टीम ह्या RRR या चित्रपटासाठी बॅक आलेली आहे बाहुबली. त्यानंतर असंही दाखवलेलं आहे आर बॅक आफ्टर बाहुबली. नंतर बघू शकता तुम्ही लेफ्ट साईडला बसलेले आहेत SS राजमौली, त्यांच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला बसलेले आहेत के विजेंद्र प्रसाद, जे की SS राजमौलीचे वडील आहेत, ज्यांनीच बाहुबली 1 आणि 2 साठी स्टोरी लिहिली ती रायटर आहेत त्या चित्रपटासाठी. आणि RRR या चित्रपटातसुद्धा हेच रायटर आहेत आणि यांनीच बजरंगी भाईजान या चित्रपटाची सुद्धा स्टोरी लिहिली ती. असे मोठे रायटर आहेत हे स्टोरी डिस्कस करत आहेत. आणि या बघू शकता तुम्ही त्या खुर्चीवर DVV असं नाव लिहिलं आहे, म्हणजे DVV एंटरटेनमेंट जे की DVV प्रोडक्शन हाऊस आहे त्याच्या ऑफिसमध्ये काही तर स्टोरी डिस्कस करत होते असं वाटत आहे. असं हे दृश्य दिसत आहे आपल्याला. आणि के विजेंद्र प्रसादच्या इकडल्या साईडला बाजूला SS कांची आहेत, हे की SS राजमौलीचे कझनच आहेत, ते पण रायटर आहे. आणि पण तुम्ही हा चित्रपट बघितला असेल सन ऑफ सरदार अजय देवगणचा, त्याचा जे तेलुगूमध्ये होता ओरिजिनल पिक्चर तो यांनी SS कांची यांनी लिहिलता. नंतर जे मक्खी पिक्चर होता मक्खीसुद्धा SS कांची यांनी लिहिलता. आणि हेच या चित्रपटासाठी काहीतर म्हणजे स्टोरीचं इनपुट देण्याचा प्रयत्न करतात असं आपल्याला दिसतं. नंतर SS राजमौली TV स्क्रीन आहे, TV स्क्रीनवर एक सीन कसा असेल या ठिकाणी बघू शकता तुम्ही की स्कॉट जे इंग्रजाचं पॅलेस आहे, नंतर जे एंट्री गेट, नंतर तो सीन कसा असेल असं प्रकारचं काहीतरी डिस्कशन चालू आहे असं दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर साबू सिरियलसोबत SS राजमौली जे की प्रोडक्शन डिझाईन आहे, म्हणजे जे सेट कसा असेल, एखादा गावाचा सेट दिसत आहे जवळपास, तर गावाचा सेट कसा असेल ते डिझाईन ते डिस्कशन करत आहेत असं आपल्याला दिसतंच ह्याच्यातून. नंतर जे खूप मोठं जे सगळा क्रू मेंबर जे आहेत त्या क्रू मेंबरबद्दल डिस्कस करताना आपल्याला बघायला भेटतं. नंतर आपण बघू शकता की SS राजमौली अजून काही चित्रपटाचे प्लॅनिंग करत दिसत आहेत आपल्याला. या साईडला SS राजमौली आहेत, त्याच्या इकडल्या साईडला MM किरवाणी आहेत, त्याच्या समोरच्या साईडला इकडं विजेंद्र प्रसाद आहेत जे की SS राजमौलीचे वडील. सगळ्यात इकडल्या साईडला सगळ्यात राईट साईडला इकडे उभा टाकलेला ह्या SS राजमौलीचा मुलगा आहे SS कार्तिकेय. आणि त्याच्या समोर जे बसलेले आहेत SS कांची, आणि हे जे समोर बसलेले आहेत फिल्मचे असिस्टंट एडिटर आहेत. आणि नंतरच्या सीनमध्ये बघू शकता तुम्ही SS राजमौलीच्या हातात एक पॅड आहे, पॅडच्यावर त्यांनी काहीतरी लिहित आहेत. आणि त्याच्या बाजूला आहेत माधव बुर्रा, हे या RRR या चित्रपटाचे डायलॉग रायटर आहेत. त्यांनी जबरदस्त डायलॉग या चित्रपटाचे लिहिलेले आहेत आणि तेच काहीतरी डायलॉग वगैरे असं काही डिस्कस करत आहेत. नंतर आपण या फ्रेममध्ये बघू शकता इकडे साईडला राजमौली आहेत आणि इकडल्या साईडला DVV दानी आहेत. DVV दानी यांचा 400 करोड हा पैसा जबरदस्त अमाऊंट या चित्रपटासाठी लागलेला आहे. आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर आहे, तुफान पैसा कमी नाही ते. नंतर बघू शकता भव्य सेट आहे, जे स्कॉटचं पॅलेस आहे, एंड सेट आहे. सेटच्या वर तुम्ही बघू शकता ब्ल्यू स्क्रीन जे लावले आहे. ब्ल्यू स्क्रीननं काय करता येते की जे VFXनं ती एकदम सुपर लेवल म्हणजे एकदम ह्यूज स्केलवर मोठ्या स्केलवर हा पॅलेस बनलेला आहे. असं VFXचा वापर करून आपल्याला बनवता येते. असं ते ब्ल्यू स्क्रीन जी आहे ते वरील लावलेली आहे तुम्ही बघू शकता.
नंतर म्हणलेलं आहे मेकिंग द इम्पॉसिबल पॉसिबल, म्हणजे जे इम्पॉसिबल गोष्ट त्यांनी पॉसिबल करून दाखवली. 4 वर्षाची मेहनत या RRR चित्रपटाची त्यांनी लागलेली आहे. तुम्ही हे बघू शकता, इकडून आग आहे, इकडून पाणी आहे, आणि जे पाणी आणि आगचं जे मिक्सचर झाल्यानंतर जे वादळ स्टॉर्म तयार होते ते आपण बघू शकता. इथं ही सीन तुम्ही मोशन पोस्टर जे आहे RRRचं मोशन पोस्टर आहे आलेलं आहे, या RRRच्या मोशन पोस्टरमध्ये बघू शकता. हे ओरिजिनल सीन आहे. मला वाटलं ते VFX क्रिएट केलं असेल, पण एकदम ओरिजिनल सीन आहे. बघू शकता तुम्ही, एकदम इकडून आग, इकडून पाणी, धुळा झालेला आहे नुसता, एकदम स्ट्रॉंग वादळ. आणि इथं बघू शकता इकडून रामाराजू म्हणजे रामचरण, इकडून NTRचे दोन्हीचे हात असे मिळालेले आहेत. आणि मेकिंग द इम्पॉसिबल पॉसिबल असं म्हणताना आपल्यालाच कळता येतं, एक आग आहे म्हणजे रामराजू, आणि पाणी आहे म्हणजे जे कोमाराम भीम. आणि या दोघांचे विचार, जी भावना आहे किंवा जी वागण्याची पद्धती आहे एकदम अपोजिट आहे. पण अपोजिट असूनही सुद्धा ते दोघं कसं मिळतात, मित्र होतात, अशी स्टोरी आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि एकदम जबरदस्त लेवलचा क्लायमॅक्स तर असणारच आहे. हे जे हात मिळवलेलं सीन आहे हे आपण बघू शकता की एखाद्या पेंटिंगमध्ये दाखवल्यासारखं दाखवलेलं आहे त्यांनी. नंतर बघू शकता तुम्ही जे स्कॉटचं पॅलेस आहे, हे आहेत खरे अँटेगोनिस्ट म्हणजे विलन या RRR चित्रपटातले रे स्टीव्हन्सन. भरपूर हॉलिवूडच्या फिल्म्समध्ये यांनी काम केलेलं आहे रे स्टीव्हन्सन यांनी. आणि SS राजमौली यांना काहीतरी सीन डिस्कस करत आहेत. नंतर बघू शकता तुम्ही हा सीन हे कोर्ट किंवा जे पॅलेसमधला एक सीन आहे, ज्यात की लेडी स्कॉट आहे. अलिसन डुडी ही लेडी स्कॉट आहे, जे की हायर ऑफिसर आहे, आणि जे हाताखाली सगळे पोलीस ऑफिसर आहेत इंग्रजाच्या काळातले. आणि मागे बघू शकता खूप मोठा इंग्रजांचा झेंडा आहे. आणि काहीतरी सीन डिस्कस करतायत, जसं आपण शिवगामी जशी आदेश देत होती कोर्टरूममध्ये, बाहुबली बल्लाळदेवच्या कोर्टरूममध्ये, तसेच ही पण एकदम जबरदस्त कॅरेक्टर आपल्याला या चित्रपटात बघायला भेटणार आहे. नंतर बघू शकतो तुम्ही KK सेंथिल कुमार आहेत, आणि श्रिया सरन ही आपल्याला अजय देवगणच्या अपोजिट बघायला भेटणार आहे. आणि हे KK सेंथिल कुमार सिनेमॅटोग्राफर आहे त्या चित्रपटाचे, आणि काहीतरी जे सीन त्यांनी रेकॉर्ड केलेले आहे ते दाखवत आहे असं बघू शकता तुम्ही. नंतर समोर तिरकणी, आणि हे आपण बघू शकता आलो वैकुंठपुरमलो, हा जो अल्लू अर्जुनचा सुपरहिट झाला पिक्चर, त्या चित्रपटामध्ये पण यांनी जबरदस्त काम केलं होतं. आणि हे पण या काहीतरी जबरदस्त रोल या चित्रपटात असणार आहे त्यांचा. आणि मागे बघू शकता तुम्ही ब्ल्यू स्क्रीन आहे, जबरदस्त VFXचा वापर करताना आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि काहीतरी सीन असा डिस्कस करतायत आपल्याला बघू शकता तुम्ही. नंतर हा बघू शकता तुम्ही, हा जो जेलचा सेट असणार आहे असा सेटचं दृश्य बघू शकता तुम्ही. मोठी ट्रक आहे, जेलचा सेट आहे, पाठीमागच्या साईडला इकडं ब्ल्यू स्क्रीन आहे, म्हणजे VFXने एकदम हायर स्केलला नेणार आहे त्या चित्रपट. नंतर बघू शकता तुम्ही हा ड्रेसिंग रूमचं काम चालू आहे. खूप सारे जवळपास 1000-2000 आर्टिस्टचे जे कॉस्ट्यूम आहे, जे कपडे आहेत त्यांचं बनवण्याचं काम चालू आहे. नंतर बघू शकता तुम्ही शूटिंग करणार आहे, शूटिंग करण्यासाठी जे त्या प्रॉपर लाईटिंग लागते, लाईटिंगचं काहीतरी काम करतं असं दिसतंय मला. नक्की माहीत नाही काय, पण लाईटिंगचंच असेल माझ्यामध्ये. नंतर बघू शकता तुम्ही साबू सिरियल जे आहेत, साबू सिरियल हे त्यांची जी हाताखालचे जे टीम मेंबर आहे, टीम मेंबरकडून जे प्रोडक्शन डिझायनिंग, जे आर्ट डिरेक्शनचं काम करताना आपल्याला बघायला भेटणार. खूप मोठा जे गावाचा सेट बघायला भेटतो. इकडल्या साईडला आपण बघू शकता की ब्ल्यू स्क्रीन आहे. साबू सिरियलच्या बाजूला KK सेंथिल कुमार आहेत. आणि इथं नंतर बघू शकता पुढच्या सीनमध्ये स्टंटची कोरिओग्राफी चालू आहे. नंतर बघू शकता तुम्ही श्रीनिवास मोहन हे जे VFX सुपरवायझर आहेत, ते कशाप्रकारे VFX त्यांनी या चित्रपटात दाखवतील किंवा कशाप्रकारे VFX होईल, आणि जेणेकरून ते SS राजमौलीला सांगत आहेत. आणि त्याच्या बाजूला आहेत KK सेंथिल कुमार, जे की शूटिंग करतात चित्रपटाची, त्यांना पण कळेल हा सीन असा काहीतरी डिस्कस करतायत. नंतर बघू शकता तुम्ही एकदम वाईड अँगल शॉट आहे, इकडल्या साईडला खूप मोठं पॅलेस, इकडल्या साईडला 1920च्या काळातली दिल्लीचा सेट आहे, खूप मोठा रोड. नंतर बघू शकता तुम्ही आग लागलेली आहे, एकदम ॲक्शन सीन आहे. नंतर एकदम जबरदस्त आग, जंगलाचा सीन त्यांनी शूटिंग चालू आहे असं दिसत आहे. नंतर ज्युनियर NTR तुम्ही बघू शकता, मागच्या साईडला हे जेलचा काहीतरी सीन आहे असं दिसत आहे त्याच्या भिंतीवरून. नंतर बघू शकता रामराजू याचं कॅरेक्टर केलं रामचरणनी, जे की पोलीस ऑफिसर आहे. नंतर बघू शकता एकदम जबरदस्त आपले SS राजमौली डायरेक्टर, इंडियाज बिगेस्ट फिल्म मेकर डायरेक्टर, खतरनाक एकदम, ते काहीतरी सीन कशा प्रकारे असं दाखवत आहेत. नंतर बघू ड्रोननं हा सीन शूट केलेला आहे, वरून बघू शकता तुम्ही, म्हणजे हा जे कॅप्चर केलेला आहे. आणि लाल ड्रेसमध्ये हे भरपूर सारे ज्युनियर आर्टिस्ट आहेत, काहीतरी गाण्याची शूटिंग चालू आहे माझ्या मते. आणि हेच गाण्याचं शूटिंगचं ज्युनियर NTR आणि रामचरणचं एक पोस्टर आलं होतं गुढीपाडव्याला, त्यातलंच असेल असं वाटते मला. बघू शकता तुम्ही. आणि नंतर बघू शकता जे स्कॉटचं जे पॅलेस आहे इंग्रजाच्या काळातलं, जे की लाईटिंगने एकदम तुफान आलेलं आहे, मध्ये गाड्या जाताना बघत आहेत, म्हणजे काहीतरी एक इव्हेंट असणार आहे.
आणि मध्येच काय तर राडा करताना आपल्याला रामराजू आणि भीम आपल्याला बघायला भेटतील चित्रपटात. नंतर खूप उंचून जे सेटचं त्यांनी व्हिज्युअल्स दाखवलेलं आहे. पूर्ण प्रत्येक जे साईडला आहे ते ब्ल्यू स्क्रीन आहे, जे की VFXने एकदम सुपर एनहान्स करतील, खूप मोठा असं दाखवतील. नंतर बघू शकता की के सेंथिल कुमार आहेत, ह्याची शूटिंग करत आहेत. पोलीस स्टेशनमधली रामराजूची जी आहे ती शूटिंग करत आहेत. नंतर बघू शकता तुम्ही रेस्टिन्युएशन गाडीमध्ये आहेत आणि SS राजमौली त्यांना सीन कसा असेल, कशा स्पीडनं किंवा काय तर असेल असं डिस्कस करत आहेत. ओके, हा कळाला म्हणून असं सांगत पण आहेत. नंतर शूटिंगचं आपण बघू शकता एकदम जबरदस्त स्पीडनं ती कार गेलेली आहे असं सीन आहे. नंतर एकदम गुसबम्सवाला चाइल्ड आर्टिस्ट आहे एक, ह्याचा सीन आपल्याला बघायला भेटणार एकदम भारी असेल तो पण. आणि नंतर बघू शकता हा सीन एकदम गुसबम्स एकदम खतरनाक असणार आहे चित्रपटात. कारण जे आपण बाहुबली या चित्रपटात बघितला होता की शिवगामीनं महेंद्र बाहुबलीला असं डोक्यावर घेऊन कसं वाचवलं होतं, अशा प्रकारचा गुसबम्सवाला असं काहीतरी सीन असणार आहे. हा एक मुलगा पाण्यामध्ये काही एका दगडावर थांबलेला आहे, बाजूनं सगळीकडे आग लागलेली आहे आणि बाजूनं सगळीकडून ब्ल्यू स्क्रीन आहे. एकदम VFXने एकदम सुपर एनहान्स करतील या सीनला, पण एकदम भारी असेल, गुसबम्सवाला असेल वाटतंयच. असा सीन आहे एकदम खतरनाक, सुपर ॲक्शन तर असणारच आहे. नंतर बघू शकता पॅलेसमधले जे रेस्टिन्युएशन म्हणजे स्कॉट, त्याच्या बाजूला लेडी स्कॉट यांचा एक राजवाड्यातला काहीतरी सीन आहे. त्याच्या बाजूला बघू शकता तुम्ही फोटो आहे, जे प्राण्यांचे कातडे जे असते ते लावलेले आहेत, म्हणजे प्राणी शिकार केलेले असं काहीतरी सीन दाखवलेलं आहे. नंतर बघू शकता तुम्ही श्रेया सरनचा एक ती खूप घाबरलेली आहे असं काहीतरी सीन आहे, म्हणजे आय थिंक कुठंतर आग वगैरे लागली असेल किंवा काहीतरी घटना घडली असेल त्याच्यानं घाबरून असं काहीतरी सीन आहे. नंतर बघू शकता तुम्ही ऑलिया मॉरिस ही ज्युनियर NTRच्या विरुद्ध आपल्याला हे चित्रपट बघायला भेटणार आहे अपोजिटमध्ये. आणि काहीतरी असं थक्का झालेला काहीतरी सीन आहे, जे की असं बघत आहे तिनं असं काहीतरी आहे. हा सीन स्कॉटचं पॅलेस आहे त्याच्या समोरचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही एकदम धुक्यामध्ये जबरदस्त शूटिंग चालू आहे, काहीतरी नॅचरल ब्युटीचा आपल्याला काहीतरी सीन बघायला भेटेल याच्यात. नंतर बघू शकता जेलचा सीन आहे, मागे खूप मोठं जेलचा सेट बघायला भेटतो. त्याच्यासमोर जे त्या काळातले जे पोलीस जे होते ते त्यातले ज्युनियर आर्टिस्ट पण बघायला भेटतात. भरपूर सारे इंडियन लोक पण त्या काळात निजाम, आय थिंक ही निजामची सेना आहे, निजामच्या सेनेमध्येच काही होते, मग तर काहीतरी सीन असेल असं डिस्कस करतायत. नंतर हा गावातला असं काहीतरी सीन आहे. नंतर बघू शकता तुम्ही SS राजमौली आहेत, काहीतरी कागदावर काहीतरी लेआउट आहे, कागदावर काहीतरी आय थिंक डायलॉग वगैरे असतील. आणि ही जी गाडी बघू शकता तुम्ही नीट जर निरखून बघितलं तर ही इंग्रजाच्या काळातली गाडी आहे. असं काहीतरी नदीच्या काठी काहीतरी सीन आहे. नंतर बघू शकता एक सीन आहे जे की असं कॅमेरा खालून जात आहे, म्हणजे खालच्या साईडून, आणि समोरून एक माणूस पळत येऊन असं इकडं जातो, लेफ्ट साईडला जातो, असं काहीतरी सीन आहे फास्ट. नंतर बघू शकता एक रिव्हर साईडला एक जबरदस्त नॅचरल असं सीन आहे. जर निरखून बघितलं तर या बोटीमध्ये आपल्याला कॉस्ट्युमनं ओळखू येतं की जवळपास रामराजू म्हणजे रामचरण असेल असं वाटतंय त्याच्या कॉस्ट्युम बघून, असा एक काहीतरी सीन आहे. नंतर बघू शकता कॅमेरा झपझप असे कॅमेरे जात आहेत. नंतर बघू शकता तुम्ही राजमौली, जे की SS राजमौलीची वाईफ आहे, ते कॉस्ट्युम कोणता असायला पाहिजे असं काहीतरी डिस्कस करत आहेत. नंतर बघू शकता हे साबू सिरियल आर्ट डायरेक्टर आहे त्या चित्रपटाचे, जे की जंगल आहे, जंगलामध्ये काय चेंजेस करायचे किंवा एक झाड वगैरे असं काहीतरी कुठं काय असायला पाहिजे काहीतरी असं काहीतरी सांगत येतं वाटतं. नंतर हे काहीतरी क्रू, हे जे टीम मेंबर आहेत असं काहीतरी डिस्कस करत आहेत. नंतर हे पण काहीतरी शूटिंगचं काहीतरी बघत आहेत. नंतर बघू शकता खतरनाक आग लागलेली आहे, आणि आग तुम्ही बघू शकता निरखून जबरदस्त जंगलामध्ये आग लागलेली आहे, आणि आग लावून हे जे पळत आहेत, म्हणजे असं काहीतरी सीन क्रिएट करताना बघायला भेटत आहे आपल्याला. आणि नंतर बघू शकता हा ज्युनियर NTRची एंट्री झालेली आहे. यांचा तुम्ही चप्पल बघू शकता त्या काळातला. नंतर स्क्रीनवर दिसतं की ज्युनियर NTR, आणि तो सीन बघताना SS राजमौली आपल्याला दिसतं. मग जबरदस्त फायटिंग आहे, आणि ब्ल्यू स्क्रीन सगळं ब्ल्यू जे बॅकग्राऊंड त्यांनी केलेलं आहे, म्हणजे एकदम जबरदस्त त्याने VFXने ते एनहान्स करतील. काय तर स्टंटची जे ॲक्शन कोरिओग्राफी जे ते प्रॅक्टिस करतात असं दिसतं आहे आपल्याला. नंतर बघू शकता की सेटमध्येच फाईट सिक्वेन्स काही ते शूटिंग चालू आहे, आणि ॲक्शन डायरेक्टर जे आहेत ते फाईट सीन कशी असायला पाहिजे असं काहीतरी सांगत आहेत. आणि निरखून जर बघितलं तुम्ही तर ते जे झाडं बघू शकता तुम्ही, ते फक्त त्याचे खोडच आहेत, पण ते वरचं जे आहे ते VFXनं त्यांनी एनहान्स करतीलच. आणि नंतर बघू शकता तुम्ही SS राजमौली आहे, त्यांच्या बॅक साईडला जर बघितलं तुम्ही निरखून तर हे आय थिंक भारत माता असं काहीतरी पेंटिंग आहे. नंतर बघू शकता एकदम वरून ड्रोननं घेतलेला एक शॉट आहे, जे की मी झोपडीचे खूप घरं आहेत असं काहीतरी गाव, आय थिंक गावाचा सेट त्यांनी क्रिएट केलेला आहे. नंतर बघू शकता जशी भल्लाळदेवची बाहुबलीमध्ये सेना होती तसं हे निजामची आय थिंक सेना आहे, निजाम किंवा इंग्रजाची असेल. पण नंतर बघू शकता तुम्ही जे गावातला जे सेट क्रिएट केला तिथं बघू शकता इथे ट्रॅक्टर आहे, JCB आहे, जे की ज्या टायमाला जे कामाला येईल ते भरपूर सारे इक्विपमेंट, क्रेन, ती सगळं सेटवर असते अवेलेबल. ते खूप झोपड्यात आहे तिथं.
नंतर बघू शकता हे ॲक्शन डायरेक्टर आहेत, US मधले ॲक्शन डायरेक्टर या चित्रपटासाठी म्हणजे कुठंच कमी पडणार नाही असं जबरदस्त या RRR चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे. आणि 4 वर्षाची मेहनत तुम्ही बघू शकता. ह्या पुढच्या सीनमध्ये बघू शकता असा काहीतरी सीन आहे जे की म्हणजे आता हे रामराजू आणि भीम हे जे आहेत हे गोरिला वॉरफेअर गनिमी कावा पद्धतीनं हमला करत आहेत. आणि तसंच मग हे पण आता इंग्रज पण कसं लढणार, तर त्यासाठी काहीतरी एक इंग्रज वेशभूषा बदलून त्याच्यावर कसा हमला करायला असं काहीतरी सीन आहे. या बाजूच्या इंग्रजाच्या हातात बघू शकता गन आहे असं, आणि इकडल्या बाजूला बघू शकता तुम्ही डायलॉग जे आहे ती काहीतरी सांगत आहेत असं बघू शकता. नंतर हे बघू शकता काहीतरी परेडचा काहीतरी सीन आहे, खूप मोठं पॅलेस दाखवलेलं आहे, खूप मोठा सेट आहे, खूप पैसा खर्च केलेला आहे असं दिसतेच, आणि खूप मोठ्या गाड्या आहेत त्या काळातल्या. नंतर बघू शकता एक गावाच्या सीन जे आहे तिथं आग लागलेली आहे झोपड्यावर, आणि इकडे बघू शकता VFX त्याची ब्ल्यू स्क्रीन लावलेली आहे. ॲक्शन सिक्वेन्स जे आहे जंगलातला तो पण बघू शकता. नंतर जंगल डिझाईन जी केलेलं आहे एकदम आर्ट डिरेक्शन जबरदस्त केलेलं आहे, जबरदस्त ॲक्शन सिक्वेन्स तर असणारच आहे या चित्रपटात. नंतर बघू शकता हे काहीतर इंग्रजातला ऑफिसरला काहीतर फेक ब्लड लावत आहे दृश्य बघू शकता तुम्ही. नंतर हा जो सीन आहे हा सीन असा आहे जसं काही KGF मध्ये कोण मारेगा उसको तर लगे रॉकी हातवरी करते तसं काहीतरी सीन आहे. म्हणजे कोण करणार असं कामगिरी, तर मग सगळे बाजूला होणार, पाठीमागून मी करणार असं काहीतरी सीन आहे. आय थिंक ते रामराजू असेल असं काहीतरी पोलिसांचं सीन आहे, काहीतरी मोठं ऑफिस असेल त्याच्यातलं सीन आहे. आणि हा बघू शकता रामचरण आर्चरीची जबरदस्त प्रॅक्टिस करत आहे, आणि तुफान त्यांनी मेहनत केली, 4 वर्षाची मेहनत आहे, खूप मोठी कॅमेरा घेऊन पळत आहे, म्हणजे खूप मेहनत आहे यांची. वरून बघू शकता तुम्ही NTR सिक्वेन्सची प्रॅक्टिस करतायत. पाठीमागे तुम्ही बघू शकता पॅलेस आहे, शूटिंग पण सुद्धा ते क्रेन दोरी वगैरे लावून एकदम उंचून असे शूटिंग तर करतायत, ते एकदम धुरळा ब्लास्ट एकदम. नंतर हे बघू शकता तुम्ही 1920च्या काळातले जे त्या प्रकारचा जे पोशाख होता त्याच्या बॅकग्राऊंडला बघू शकता तुम्ही 1920च्या त्या काळचा सेट, त्यांनी युद्ध पुकारलेलं आहे बघू शकता. एकदम आंदोलन चालू आहे असं म्हणता येईल आपल्याला, आणि इंग्रजाच्या विरुद्ध भारतीय लोक आहेत ते येत आहेत असं पळत येत आहेत असं बघायला भेटतं. नंतर आपण बघू शकता जंगलातला डबल सीन, धुरळ करण्यासाठी त्यांनी काहीतरी एअर प्रेशरचा काहीतरी वापर केलेला आहे. नंतर जंगलातले भरपूर सीन आपल्याला बघायला भेटतील, जंगलातले ब्लास्ट धुरळा एकदम खतरनाक असे बघायला भेटतील. नंतर आता भारतीय लोक त्यांच्या विरुद्ध आंदोलन करतात, मग त्याचा विरोध करण्यासाठी ही जी सेना पुढे येत आहे दिसत आहे आपल्याला. पोलिसांची सेना, जेलचं सीन आहे, गोळीबार चालू आहे असे काहीतरी सीन आहे. नंतर हा सीन पण भारी आहे, बाईकवर 2 आहेत पण ब्लास्टनं उडाले आहे, ते पण भारी सीन आपल्याला इथं बघायला भेटतं. नंतर हा बघू शकता 1920च्या काळातला पोशाख, इतके ज्युनियर आर्टिस्ट याच्यात बघू शकता तुम्ही जे की आंदोलन करण्यासाठी आलेले आहेत, काही पडलेले आहेत, त्यांना जखमी झालेले आहेत बघू शकता. आणि इतके ज्युनियर आर्टिस्ट आहेत ते VFXनं तर भरपूर एनहान्स करतीलच त्याला. आणि हे बघू शकता हे ज्युनियर आर्टिस्ट आहेत भरपूर जे की त्यांच्या हातात गन आहेत, म्हणजे हे पोलिसांचा रोल करतील या चित्रपटात, जे की प्रॅक्टिस करत आहेत शूटिंगची, गन शूटिंगची. आणि नंतर SS राजमौली म्हणत आहेत पूल म्हणजे ओढा म्हणत आहेत, लगेच सीन चेंज. इकडं ती जे मोटरसायकल आहे, मोटरसायकल एकदम आग वेग लागलेली आहे, या पोलीस स्टेशनमधलं सीन असेल. आणि इकडे बघू शकता तुम्ही याच्यावर गन पावडर लिहिलेलं आहे, म्हणजे एकदम दारुगोळा एकदम ब्लास्ट करण्याचं काहीतरी सीन आहे, एकदम लगे जंगलात लगे सीन ब्लास्ट एकदम. आणि हा सीन ज्युनियर आर्टिस्ट आहे त्याने जे ॲक्शन सिक्वेन्स करून दाखवलेला आहे एकदम, ते पण भारी दाखवलेलं आहे. नंतर बघू शकता हा सीन एकदम भारी असणार आहे, म्हणजे भरपूर असे प्रत्येक सिटी मार सिक्वेन्स आपल्याला सीन या चित्रपटात असणार आहेत. आणि पॅलेसकडे घोड्याच्या रथावर एकदम धावत काहीतरी ॲक्शन सिक्वेन्स असणार आहे, असे त्याची शूटिंग चालू आहे. असं आपण जे भल्लाळदेव बाहुबली 2 या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये देवसेनेला घ्यायला येतो तशा टाईपचा ॲक्शन सिक्वेन्स त्यांनी शूट केलेला आहे बघू शकता तुम्ही. हा एकदम भारी असणार आहे. नंतर हा घरातला एकदम ॲक्शन सिक्वेन्स आहे, हा जे दृश्य बघून आपल्याला समजतं की हा एकदम धुरळा झाला, एकदम ब्लास्ट झाला, एकदम खतरनाक सगळं उद्ध्वस्त झालेला आहे. हा एक क्लायमॅक्स सीन असला माझ्या मते, सगळं बरबाद झालेलं आहे असं म्हणता येईल आपल्याला, सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, क्लायमॅक्स सीनच असणार 100%. नंतर बघू शकता ब्लास्ट झालेला आहे, ब्लास्टचा सिक्वेन्स काहीतरी आहे. नंतर बघू शकता हे जे फॅक्टरी जी आहे जी की स्टोअर करण्याची गन स्टोअर करण्याची फॅक्टरीतला काहीतरी सीन आहे. नंतर ट्रकचा स्किडिंग असं सीन आहे, आणि समोर ट्रकच्या समोर बघू शकता तुम्ही ब्ल्यू स्क्रीन आहे, ब्ल्यू स्क्रीननं ते पुढे एनहान्स करतील सीनला. इथं खुर्चीवर एक इंग्रज ऑफिसर बसलेला आहे, म्हणजे एकदम अटॅक करत एकदम ट्रक घेऊन मध्ये एंट्री केला असं काहीतरी सीन असणार आहे आपण बघू शकता. नंतर इकडे SS राजमौली माईक घेऊन एकदम गो असं म्हणत आहे असं काहीतरी सीन आहे. नंतर बघू शकता ज्युनियर NTR पळत आहेत जंगलातून, आणि इकडं गाडीवर त्यांनी शूटिंग करत आहेत, एकदम फुल जबरदस्त किती मेहनत घेतलेली आहे ज्युनियर NTR रामचरण जेवढी काही कास्ट आहे, आणि या टीमनं भरपूर मेहनत घेतलेली आहे. नंतर बघू शकता पंचिंग सीन आहे रामचरणचा बघू शकता तुम्ही. हे जे आपण रामराजू फॉर भीम किंवा भीम फॉर रामराजू ही जे टीजर आले होते यातलेच ज्युनियर NTRचा आणि हे रामचरणचा सीन बघू शकता तुम्ही.
फाईट, जबरदस्त फाईट, कसली बॉडी बिडी बनवली आहे सगळ्यांनी. आणि हा बाईक गोल फिरवण्याचा हा जो सीन भारी असणार आहे हा पण. आणि बघू शकता तुम्ही बाजारातला काहीतरी सीन आहे. आणि बघू शकता हे जे लोक आहेत त्या लोकांचा पोशाख 1920च्या काळातला त्याच काळातला आहे. आणि जबरदस्त त्यांनी प्रत्येक आर्टिस्टचा जबरदस्त ज्युनियर आर्टिस्टचे कॉस्ट्युम असू द्या, कोणतंच कमी पडलेलं नाही. हा पण सीन एकदम भारी असेल चित्रपटात. तुम्ही बघू शकता जर नीट बघितलं तर ते गाडीवर बघू शकता D973 काहीतरी आहे. नंतर हा जो सीन असणार आहे स्कॉटचं जे पॅलेस आहे, पॅलेसच्या समोर त्यांनी एकदम ब्लास्ट केला आहे. इंग्रजाच्या काळातली जी गाडी होती, गाडीचा त्यांनी बॉम्ब ब्लास्ट केला आहे, असं काहीतरी सीन आहे. आणि सगळे इंग्रज ऑफिसर हे पळत आहेत सेरा वगैरे, असं काहीतरी सीन आहे. नंतर हा डबल जंगलातला सीन आहे, ॲक्शन सिक्वेन्स. नंतर डबल ते पॅलेसमधला सीन जंगलातला. नंतर हा काय तर त्यांनी आग तयार करायचा काहीतरी प्रयत्न केलेला आहे. तर बघू शकता बॉम्ब ब्लास्ट करून ते क्रेननं कशा प्रकारे एकदम असे उंच उडून त्यांनी ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते पण भारीच आहे. आणि ही स्कॉटची जी पॅलेस आहे, पॅलेसच्या समोर जी अशी घटना घडलेली आहे, असं काहीतरी सीन आहे. आणि मोठ्या क्रेन बघू शकता तुम्ही. खूप मोठे मेकिंग व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. खूप मेहनत घेतली आणि ट्रिपल आरच्या टीमने. प्रत्येक हे बघू शकता तुम्ही, सेट बनवत आहेत, उडवत आहेत. फुल ऑन ॲक्शन आपलं असणार आहे, फुल ऑन ॲक्शन. आणि ही जे क्लायमॅक्स सीन असेल माझ्या मते हा टँकर काहीतरी आहे, पेट्रोल किंवा दारूगोळा साठवणारं जे टँकर किंवा असं काहीतरी म्हणता येईल आपल्याला, असं काहीतरी आहे जे की त्याचा काही ब्लास्ट होतो, असं काहीतरी सीन असणार आहे. आणि म्हणलं आहे इंडियाज बिगेस्ट ॲक्शन ड्रामा. हा तर 100% असणार झाला इंडियाज ॲक्शन. कसलं ॲक्शन आहे, फुल ऑन सगळ्या सेटवर नुसता ब्लास्टच आहे ते, खतरनाक एकदम. आणि असले ॲक्शन सिक्वेन्स तुम्हाला कोणत्याच चित्रपटात बघायला भेटणार नाही. असले ॲक्शन सिक्वेन्स असणार आहे, कारण 4 वर्षाची मेहनत आहे. आणि बाहुबलीचा जबरदस्त एक्सपिरियन्स घेऊन बनलेला आहे चित्रपट इंडियाज ॲक्शन ड्रामा. नंतर जबरदस्त फिअरियस लुकमध्ये रामचरण बघू शकता तुम्ही. नंतर ज्युनियर NTR, आलिया भट आणि मास महाराजा अजय देवगण, जबरदस्त कास्टिंग तर आहे. आणि बघू शकता टेकिंग ओव्हर द वर्ल्ड 13 ऑक्टोबर 2021 आज येणार. फक्त थिएटर चालू होऊ द्या, धुरळाचा आहे एकदम. 2,000-3,000 करोड फिक्स एकदम. बघू शकता कसले सेट आहेत आणि कसला एकदम धुरळा आहे. आणि लास्टला असते RRR तर लोगो तुम्ही एक ना एक असं झूम करून जरी बघितलं तुम्हाला लोगोमध्ये बघू शकता. इकडं रामचंद्रचा चेहरा, इकडं ज्युनियर NTRचा मध्ये हात असं मिळवलेला आहे. इंडिया 1920 राईज रोर रिवॉल्ट. आणि जर लोगोला जर नीट निरखून जर बघितलं तर आपण 5 रुपयाचा आधीच्या काळात म्हणजे काय 10 वर्षाखाली बंदा जे असायचा कॉईन, त्याच्यावर जे साईडनं जे कट्स असते त्या टाईपचं कट्स काहीतरी आहे. वर SS राजमौली नाव आहे. इकडे बघू शकता DVV पेन आणि लायका प्रोडक्शन, इथं SS राजमौलीचा स्टॅम्प. आणि खतरनाक अशा टाईपचं ब्रेकडाऊन तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटायचं नाही. असं जबर ब्रेकडाऊन तर आपण केलेलंच आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की शेअर करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब तर करून टाका. धन्यवाद.